नमस्कार. आज आपण डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर लिखित विवेकानंद धर्म आणि विज्ञान या पाठातील पुढच्या घटकांचा आपण विचार करणार आहोत. तो घटक आहे सत्सद विवेक जागृतता. विद्यार्थी मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये नेहमी सदैव सत्सक विवेक जागृत असला पाहिजे. तेव्हाच प्रत्येक माणूस, प्रत्येक हालचाल, प्रत्येक कार्य, प्रत्येक काम व्यवस्थितपणे, अचूकपणे मार्गक्रमण करत असतो. म्हणून आपल्या देशामध्ये धर्माच्या नावाखाली सत्सक विवेक हा गुलाम होत चाललेला आहे आणि प्रत्येक भारतीयांच्या मनावर धर्माचं पांघरून घातलं गेलेलं आहे. जोपर्यंत आपण विवेकाच्या माध्यमातून या पांघरणाचा पर्दाफाश करणार नाही, बुरखा फाडून टाकणार नाही, तोपर्यंत आपण सुद्धा जागृत होणार नाही. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जागृतता महत्त्वाची आहे आणि या जागृततेसाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. प्रत्येक जण शिक्षण घेतो, परंतु आपण घेतलेलं शिक्षण हे कशा पद्धतीचं आहे, किती गुणवत्तायुक्त आहे, किती कसदार आहे आणि आपण घेतलेल्या शिक्षणाला खतपाणी कशा पद्धतीने मिळालेलं आहे, त्यावरच शिक्षणाचं रोपटं, शिक्षणाच्या रोपट्याचा विकास, वाढ, वृद्धिंगतता होत असते. बहुतांश व्यक्ती, बहुतांश जण, बहुतांश समाज शिक्षण घेतो, परंतु त्या शिक्षणाला कोणत्याही प्रकारची फळं लागत नाहीत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोडवा नसतो, अवीटपणा नसतो. जे काही ज्ञान घेतलेलं आहे, जी काही अक्षर गिरवलेले आहेत, त्या अक्षरापासून विवेकाचा विकास खुंटलेला असतो. तूही शिक्षण घेतलेलं आहे, मीही शिक्षण घेतलेलं आहे, पण किती विद्यार्थी वर्गात जाऊन शिक्षणाचे धडे गिरवतात, किती विद्यार्थी वर्गात जाऊन ज्ञान ग्रहण करतात, किती विद्यार्थी ऑनलाईन क्लासला दररोज जॉईन असतात, किती विद्यार्थी ऑनलाईन गुगल क्लास रूममध्ये प्रवेश करून ऑनलाईन क्लास ऐकतात. हे महत्त्वाचं आहे मुलांनो. आणि या गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर तुमच्या शिक्षणाला काहीच अर्थ प्राप्त होणार नाही, उरणार नाही. तुमचं शिक्षण हे कागदोपत्री असेल मुलांनो. काय झालेलं आहे? 12वी झालेलं आहे, 10वी झालेली आहे आणि BA झालेला आहे, फर्स्ट इयर पास झालेला आहे, सेकंड इयरला मी प्रवेश घेतलेला आहे. काहीच उपयोग नाही मुलांनो. कारण तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या शिक्षणामधला भावार्थ, त्या शिक्षणामधला मतितार्थ, शिक्षणामधले वेगवेगळे मूल्ये तुम्ही जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही, तोपर्यंत सत्सत विवेक जागृतता होणार नाही. ज्ञानाचं जे काही आपण जे ज्ञान घेतो, त्या ज्ञानाचा अर्थ काय आहे ते ज्ञान समजून घेतलं पाहिजे. आता तुम्ही जे शिक्षण घेत आहात, तर मी जे अध्यापन करत आहे, कोणत्या घटकाचं अध्यापन करत आहे, कोणत्या पाठाचं अध्यापन करत आहे, सर कोणत्या पाठाचं अध्यापन करत आहे, त्या पाठाचे लेखक कोण आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, ते कोणत्या पदावर काम करतात आणि ते कोणत्या घटकावर पाठ लिहिलेले आहेत आणि तो पाठ कितपत आपल्या जीवनामध्ये उपयुक्त आहे, कामी येणार आहे, याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक प्रसंगामध्ये, घटनेमध्ये ज्ञान आहे, ज्ञान दडलेलं आहे, ते ज्ञान शोधलं पाहिजे. ते ज्ञान शोधलं पाहिजे.
त्या ज्ञानातलं नॉलेज तुम्ही गडी उतरून घेतलं पाहिजे आणि उतरत नसेल तर इतरांकडून समजून सुद्धा घेतलं पाहिजे. मुलांनो, विज्ञानामध्ये प्रचंड ज्ञान दडलेलं आहे, पण विज्ञानातलं ज्ञान आपल्याला आवडत नाही. म्हणून कोणतीही चांगली गोष्ट लगेच सहज माणूस स्वीकारत नाही, चांगली गोष्ट स्वीकारत नाही. वाईट गोष्ट नको जरी म्हटलं तरी सहजपणे कधी आपण त्या गोष्टीला स्पर्श केलेला आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही मुलांना. म्हणून विज्ञानाचा अर्थ तुमच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करा, मनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच तुम्हाला विज्ञान समजेल. म्हणून आणि तुम्ही हळूहळू विज्ञान तुम्हाला आवडत नसेल तर पुन्हा पुन्हा तुम्ही विज्ञानाला स्पर्श करा, विज्ञानाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. पुन्हा वाचा, पुन्हा समजून घ्या, पुन्हा ऐका. त्या संकल्पना कशा मांडलेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत, त्या संकल्पनेची रचना, संरचना तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग हळूहळू तुम्हाला विज्ञान सुद्धा समजायला लागेल, विज्ञानाचा अर्थ कळायला लागेल, विज्ञानामधले अर्थ उमगायला लागेल, तुम्हाला फुलायला लागेल. मग हळूहळू सुगंध आणि गंध सुद्धा दरवळायला लागेल. म्हणून ज्ञानाचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जगामध्ये प्रचंड ज्ञान विज्ञानामध्ये दडलेलं आहे मुलांनो, विज्ञानामध्ये ज्ञान दडलेलं आहे. ज्ञान तर तसं प्रत्येक घटकामध्ये आहे, प्रत्येक शास्त्रामध्ये आहे, प्रत्येक ओळीमध्ये आहे, शब्दामध्ये सुद्धा आहे. त्या शब्दाकडे, त्या वाक्याकडे, त्या साहित्याकडे, त्या वाङ्मयाकडे तुम्ही कसं पाहता, त्या शास्त्राकडे तुम्ही कसं पाहता, चांगल्या दृष्टीने पाहता, त्या क्षुल्लक नजरेनं पाहता, ते तुमच्यावर डिपेंड अपॉन यू, तुमच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून तुम्ही जशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या गोष्टीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न कराल, तशा नव्या अनुभवाची तुम्हाला ओळख होईल. जोपर्यंत मुलांना तुम्हाला जर काही मिळवायचं असेल, तुमच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये सतसत विवेक आहे, प्रत्येकामध्ये विवेक आहे, पण तो विवेक फुलवला पाहिजे, तो विवेक जागृत केला पाहिजे, तो विवेक विकसित केला पाहिजे, तो विवेक डेव्हलप केला पाहिजे. विवेक नाही असा व्यक्ती एकही नाही मुलांना. या पृथ्वीवरल्या प्रत्येक माणसामध्ये विवेक आहे, परंतु कोणाचा विवेक सभोवताच्या परिस्थितीनुसार, जडणघडणीनुसार तो विवेक विकसित होतो आणि कोणाचा विकसित होत नाही. त्यासाठी सभोवताचा परिसर, वातावरण, मित्र परिवार, शाळा, महाविद्यालय, प्राध्यापक, शिक्षक त्यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत मुलांनो. तुमचा विवेक जागा आणि जागृत करण्यासाठी हे घटक महत्त्वाचे आहेत. तुम्ही कोणत्या घटकाच्या सानिध्यामध्ये संपर्कात राहता त्यानुसारच तुमची वैश्विक जडणघडण होत असते. आणि अशा माध्यमातूनच नवे प्रसंग, नव्या घटना, नवं ज्ञान, नवी माहिती, नव्या अनुभवाची ओळख होत असते मुलांना. तुम्ही जोपर्यंत नवीन काही वाचणार नाही, नवीन काही शिकणार नाही, नवीन काही लिहिणार नाही, नवीन काही मांडणार नाही, नवीन काही पाहणार नाही, तेव्हा ओळखच होणार नाही मुलांना. या गोष्टी जोपर्यंत तुम्ही त्याकडे पाहणार नाही, सजग दृष्टीने पाहणार नाही, तोपर्यंत ओळखच होणार नाही. आपल्याला सवय झाली असते जुन्याच गोष्टी, जुनीच पुस्तकं. जुनं तर वाचाच, वाचू नका असं म्हणत नाही, जुनं तर वाचाच, जुन्याबरोबर नवीन सुद्धा वाचा. नवीन काय आपल्या देशामध्ये जन्माला आलेलं आहे, त्याची निर्मिती कशी झाली आहे, त्याचं संशोधन कसं झालेलं आहे, कोणी मांडणी केलेली आहे, याचाही विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. नवे संशोधन आहेत,
नवीन नवीन निर्मिती आहे, नवं नवं प्रोडक्ट आहे, अशी कितीतरी नव्या गोष्टी आपल्या जगामध्ये यायला लागलेल्या आहेत. आपला देश कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, इतर जे आपल्या देशाचे शेजारी जे राष्ट्र आहेत ते काय करत आहेत. कारण एकमेकाची भेटीगाठी घेतल्याशिवाय झाल्याशिवाय माणसाला नवीन काहीच मिळणार नाही. म्हणून तुम्ही काहीच करणार नाही आणि घरी बसून आरामशीर स्तब्ध बसून मुलांनो काहीच मिळणार नाही. तुमच्या ज्ञानामध्ये तीळ मात्र काडी मात्र सुद्धा भर पडणार नाही. आणि अशा दृष्टीने या वेगवेगळ्या घटकाची मांडणी आपण करणं गरजेचं आहे. मग असे विचार जोपर्यंत आपल्यामध्ये वाढ होणार नाहीत तोपर्यंत आपलं जे मन आहे ते मन आपलं संकुचित राहील. मुलांनो, कूपमंडूक वृत्तीचं असेल. कूपमंडूक म्हणजे बेंडूक वृत्तीचं. बेंडकाला वाटतं बेंडूक कुठं असतं? डबक्यात असतं. तळ्याच्या नदीच्या कडेला कुठेतरी चिखलामध्ये असतं. त्याला वाटतं मी सगळं जग विहार करत आहे, जगामध्ये पादाक्रांत करत आहे. असं माणसात सुद्धा आहे मुलांनो. आणि तुम्ही जोपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करणार नाही, नवं जग अनुभवणार नाही, नवी आव्हानं पेलणार नाही, तोपर्यंत तुमचं मन हे मोठंच होणार नाही मुलांनो. तुमचं मन मोठं, विशाल, प्रगल्भ, अथांग अशा समुद्रासारखं जर तयार करायचं असेल तर या सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रवेश करावा लागेल. तेव्हाच तुमचं मन वैश्विक होईल. वैश्विक, जागतिक स्तरावरचं तुमचं मन होईल मुलांनो. जग फार मोठं आहे. जग फार मोठं आहे. तुम्ही या जगाकडे कसं पाहता, जगातल्या घडामोडीची नोंद तुमच्या मनपटलावर कसं नोंदवता, त्यावरच तुमची सतसत विवेक जागरूकता अवलंबून आहे. सतसत विवेक बुद्धी अवलंबून आहे. अन्यथा तुमच्या सतसत विवेक बुद्धीचा विकास, जागरूकता होणार नाही. त्यासाठी धर्मातून बाहेर पडून विज्ञानाचं दार कसं ठोठवता येईल, वाजवता येईल, याचा विचार प्रत्येक माणसाने, प्रत्येक समाजाने आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपण सर्वांनी करणं काळाची गरज आहे. त्याशिवाय आपल्यामध्ये बदल, परिवर्तन, जागरूकता, प्रबोधन होणार नाही. त्यानंतर आपण सतसत विवेक जागरूकता या घटकानंतर आपण नवीन मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. नवीन मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. एकमेवाद्वितीय मूलतत्वे. एकमेवाद्वितीय मूलतत्वे. विज्ञान हे एकमेव आहे मूलतत्व. बेसिक प्रिन्सिपल, मूलभूत तत्वे. कारण विज्ञानामध्ये तत्वाशिवाय, प्रिन्सिपल शिवाय पुढेही जाता येत नाही, वाटचालच करता येत नाही. आपण इथे तर चुकतो. धर्मामध्ये कुठली प्रिन्सिपल नाहीत, कुठली तत्व नाहीत. जरी तत्व धर्मामध्ये असली तर ती लिखित स्वरूपात नाहीत. आणि त्या लिखित स्वरूपात नाहीत आणि जे काही आपण मौखिक आहेत त्या मौखिकाचं सुद्धा पालन केलं जात नाही. परंतु विज्ञानामध्ये तसं होत नाही, होताना दिसत नाही. विज्ञान हे तत्वानुसारच पुढे पाऊल टाकत असतं. कारण प्रिन्सिपल, मूलतत्वे हे विज्ञानाच्या विकासाचा मार्ग आहे. विज्ञानाचं कार्य काय आहे, त्यातल्या जड विज्ञान, भौतिक विज्ञान, पदार्थ विज्ञान वगैरे वगैरे विज्ञानामध्ये असे भाग आहेत.
विज्ञानामध्ये अनेक शाखा उपशाखा सुद्धा आहेत. बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, त्याला जीवशास्त्रामध्ये 2 भाग पडतात, बॉटनी झुऑलॉजी, फिजिक्स भौतिकशास्त्र, केमिस्ट्री रसायनशास्त्र. त्याच्यामध्ये आणखी बरेच ब्रँच आहेत, शाखा आहेत. त्यामुळे विज्ञानाच्या कार्याचा धर्मातल्या माणसाने विचार करणं गरजेचं आहे. विज्ञानामध्ये ज्या काही घटना, ज्या काही घडामोडी घडतात त्याचं निरीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि या निरीक्षणांती काय तर सत्य माणसाच्या हाती लागतं. धर्मामध्ये काय आपण निरीक्षण करतो? काहीच निरीक्षण करत नाही, सगळं काही ढोबळ असतं. धर्म म्हणजे ढोबळ जीवनाची वाटचाल, कुठेच तंतोतंतपणा नाही, काटकसर नाही, सगळं अघळपघळ. अगदी सूक्ष्म निरीक्षण धर्मामध्ये केलं जात नाही आणि नोंदवलं सुद्धा जात नाही. म्हणून सतत घटनांचं निरीक्षण करणं गरजेचं, आणि निरीक्षणातून अवलोकन ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. म्हणून विज्ञानामध्ये घटनांच्या निरीक्षणाला अनन्य साधन अशा प्रकारचं महत्त्व आहे. त्याशिवाय मूलतत्वे सुद्धा हाती लागत नाही, साध्य होत नाहीत. पण नुसतं निरीक्षण करून महत्त्वाचं नाही, तर विज्ञानामध्ये आपण जे काही पाहिलेलं आहे, आपण जे काही बघितलेलं आहे, आपल्याला जे काही आकलन झालेलं आहे त्याची नोंद, त्या निरीक्षणाची नोंद करणं गरजेचं आहे. आपण मौखिक स्वरूपामध्ये आपण कितीही विचार मांडण्याचा जर प्रयत्न केला, कितीही तत्वज्ञान समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तर काही काळानंतर आपले विचार, आपलं तत्वज्ञान ते नष्ट होऊन जातं, नाहीस होऊन जातं. म्हणून विज्ञानामध्ये आणि मौखिक स्वरूपाचा विचार फक्त धर्मामध्ये मांडला जातो, आणि विज्ञानामध्ये विचार लिहून ठेवला जातो. जे काही ज्ञान आहे, निरीक्षणाची नोंद लिखित स्वरूपामध्ये वहीवर, पुस्तकामध्ये, वहीत लिहिली जाते, पुस्तकामध्ये पब्लिश केली जाते, प्रकाशित केली जाते. तेव्हाच तो विचार, ती नोंद चिरंतन एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचते, वाचता येते. एका पिढीतलं ज्ञान दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित करण्याचं काम, वारसा पुढे घेण्याचं काम लिखित स्वरूपाचं, नोंदीच्या स्वरूपातलं विज्ञान हे काम करत असतं. मुलांना तुम्ही विज्ञानामध्ये आजपर्यंत जी काही संशोधन झालेली आहेत, आइन्स्टाईनने एक सिद्धांत मांडलेला आहे मुलांना, त्याला मराठीमध्ये सापेक्षवादाचा सिद्धांत म्हणतात. आइन्स्टाईनने सापेक्षवादाचा सिद्धांत मांडलेला आहे, आणि सापेक्षवादाच्या सिद्धांताला इंग्रजीमध्ये E=mc², ते संशोधन केलेलं आहे. आणि या सापेक्षवादाच्या सिद्धांताच्या आधारेच समाजामध्ये, 2 राष्ट्रामध्ये, 2 देशामध्ये युद्ध पुकारलं जातं, घोषित केलं जातं. बॉम्बस्फोट आहेत, बमबारी आहे, त्यामध्ये E=mc² वापर करण्यात आलेला आहे. E मीन्स एनर्जी, ऊर्जा. बॉम्बफेक, दारुगोळे, रणगाडे, या सर्व म्हणून विज्ञानामधला विचार, विज्ञानामधला सिद्धांत, विज्ञानातील तत्वे हे एकमेव द्वितीय असते, एकमेव द्वितीय मूलतत्वे.
एखादा व्यक्ती विचार मांडल्यानंतर ते अंतिम असतं मुलांनो, त्याला संशोधन म्हणतात. आणि त्यावर नवीन आणखी काही भर घालून वेगळं संशोधन होऊ शकतं. अंतिम आहे असं म्हणत नाही, पण ज्या माणसाने एखादं संशोधन, एखादं प्रगती मांडलेली असेल ती त्याच्या नावावर असेल, ती त्याच्या दृष्टीने अंतिम असेल. पण संशोधन करत असताना अगोदर थेरी मांडावी लागेल. लक्षात आलं ना? अगोदर थेरी मांडावी लागेल, नंतर प्रॅक्टिकल करावं लागेल मुलांना. आता उदाहरण चित्रपट आहे. आपण जे वेगवेगळे चित्रपट पाहतो, वेगवेगळे जे पिक्चर पाहतो, आपण टॉकीजला जाऊन टी व्हीवर पाहतो, हे चित्रपट हे प्रॅक्टिकल आहे मुलांनो. त्याचं अगोदर थेरी असतं. वेगवेगळे चित्रपट एखाद्या कादंबरीवर असतात, एखाद्या कथेवर असतात. नटक नावाचा चित्रपट डॉक्टर आनंद यादव यांच्या कादंबरीवर लिहिले गेलेला आहे. नटक नावाची कादंबरी आहे, ती थेरी आहे, आणि त्यावर चित्रपट हे प्रॅक्टिकल निघालेलं आहे मुलांना. अशा पद्धतीने विज्ञानामध्ये धर्म आणि विज्ञानाचा आपण जेव्हा विचार करतो, त्यामुळे एकमेव द्वितीय मूलतत्वे कोणती आहेत धर्मामध्ये आणि विज्ञानामध्ये, त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि अशा प्रकारची मूलतत्वेच माणसाच्या जीवनाला आणि जगण्याला आकार आणि उकार देऊ शकतात आणि देतात. पण आपण असं स्वीकारत नाही. काय धर्मामध्ये तत्व आहेत मुलांनो? आहेत का काही तत्व? जर असतील तर आपण त्याचा किती वापर करतो, किती विनियोग करतो, किती इम्प्लिमेंटेशन करतो, आपण अजिबात करत नाही. धर्म म्हणजे आपल्याला अशीच वाटते प्रॉपर्टी, सार्वजनिक प्रॉपर्टी धर्म. कोणी या, काही बोला, काही मांडा, त्यातून काहीच साध्य होणारी गोष्ट आपल्याला सांगता येणार नाही. यानंतर यावर खूप काही मांडता येईल मुलांना. धर्म अशी गोष्ट आहे, अशी बाब आहे, कारण ही 1-2 वर्ष, 4-5 किंवा 5-10 वर्षाची परंपरा धर्माला नाही. मागच्या घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे, धर्मामध्ये प्रचंड गाळ साचलेला आहे, जमा झालेला आहे. तो गाळ उपसून काढला पाहिजे, तो गाळ फेकून दिला पाहिजे, तो गाळ नष्ट झाला पाहिजे. गाळ कधी जमा होतो म्हणून? गाळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. गाळ नालीमध्ये असतो, गाळ तळ्यामध्ये असतो, गाळ डबक्यामध्ये असतो, गाळ समुद्रामध्ये असतो. कधी गाळ तयार होतो? त्या जागेमध्ये एखादी पोकळी असेल तेव्हाच तिथं गाळ तयार होत असतो. धर्मामध्ये प्रचंड मोठी पोकळी आहे मुलांना, प्रचंड मोठा अवकाश आहे, स्पेस आहे. त्यामुळे काही अडगळ धर्मामध्ये येऊन बसते. बस इतकी अडगळ निर्माण झाली आहे धर्मामध्ये असं एकमेव अद्वितीय मूलतत्व काहीच साध्य हाती लागत नाही. त्यानंतर आपण 9 क्रमांकाच्या मुद्द्याचा विचार करणार आहोत. धर्म व विज्ञानातील गूढ जाणून घेणे. पहा, धर्म व विज्ञानातील गूढ जाणून घेणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मुलांनो. गूढला इंग्लिशमध्ये मिस्ट्री म्हणतात, मिस्ट्री. गूढ म्हणजे काय? जे रहस्य आहे, अनेक गोष्टीबद्दल रहस्य आहे. धर्म व विज्ञानामध्ये अशा काही बाबी आहेत, अशा काही गोष्टी आहेत, अशा काही संकल्पना आहेत, ते गूढ आहेत. त्याची उकल कोणालाच करता आलेली नाही. गूढला काय म्हणतात? रहस्य, अनाकलनीयता, तर्काच्या पलीकडची गोष्ट म्हणजे गूढ, आकलनच होऊ शकत नाही. अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत. पृथ्वीचा शोध कोणी लावला? चंद्राची निर्मिती कशी झाली? सूर्याची संरचना कशी झाली, कोणी मांडलेली आहे, वगैरे वगैरे वगैरे.
पृथ्वी किती वर्षापासून जन्माला आलेली आहे, अशा अनेक गूढ गोष्टी आहेत. धर्मामध्ये सुद्धा आहेत. पण ते जे गूढ आहे ते सगळं धर्मातलं गूढ सगळं तात्पुरतं आहे, लगेच सांगता येतं. धर्मातल्या गुडाची उकल सहज करता येते मुलांना, सहज. परंतु विज्ञानातल्या गुडाची उकल करता येत नाही. जसं जसं तुम्ही खोलात जाल तसं तसं अधिक 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 आणखी खोल तुम्ही जाऊ शकता, तरी शोध लागत नाही. इतकी गूढता आहे, इतकी रहस्यमयता त्यामध्ये जडलेली आहे. आपण या पाठामध्ये धर्म आणि विज्ञानाचा विचार करत आहोत. आपण जे धर्म 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 म्हणतो, धर्मामधून काय साध्य होणार आहे मुलांना सांगा. एक तरी उदाहरण सांगा, हे साध्य झालेलं आहे. धर्म तुम्हाला जगवण्यासाठी मदत करतं का? धर्मातून आर्थिक प्रश्न सोडवता येतात का? आर्थिक प्रश्नाची सोडवणूक होते का? धर्म आर्थिक सोर्स देतो का? धर्म तुमच्या जीवनातले प्रश्न सॉल्व करतो का? असे अनेक प्रश्न आहेत मुलांना. धर्म आर्थिक प्रश्नाची नीट जर सोडवणूक करत असेल तर आपण त्याचा विचार, त्याचा स्वीकार करायला काहीच हरकत नाही. परंतु धर्म आर्थिक प्रश्नाची सोडवणूक करू शकत नाही. आजपर्यंत तरी, आज तागायत तरी धर्म कोणाचेच आर्थिक प्रॉब्लेम सोडवू शकलेला नाही, अजिबात सोडू शकलेला नाही. तरीही आपण धर्म सोडू शकत नाही, कारण धर्माला अनेक वर्षाची परंपरा आहे. धर्म कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, अप्रत्यक्षरित्या संस्कार देण्याचं काम धर्म करत असतो मुलांना. चालीरीती, रूढी, परंपरा कशा जतन करून ठेवाव्यात एवढं मात्र धर्म सांगत असतो. परंतु धर्म माणसाला आर्थिक सोर्स मिळू देत नाही. जगावं कसं, वागावं कसं, राहावं कसं, बोलावं कसं, त्या सोसायटीमध्ये कळत न कळत धर्मातून या गोष्टी माणसाला मिळतात. परंतु पैशासारखे, नोकरीसाठी आर्थिक ऊर्जा धर्मातून मिळू शकत नाही. अशा प्रकारचे अनेक गूढ आपल्याला या प्रकरणामध्ये जाणून घ्यायचे आहेत. धर्म व विज्ञानातील गूढ जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मुलांनो, हा घटक या ठिकाणी आपला संपलेला नाही, परंतु राहिलेल्या मुद्द्यांचा, घटकांचा विचार आपण उद्याच्या तासिकेला करणार. तोपर्यंत धन्यवाद.